महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेमध्ये सादर करण्यात आलाय। जबरदस्तीने किंवा आमिष दाखवत केलेल्या धर्मांतराला आता यामुळे चाप बसणार आहे। फसवणूक, बळजबरीने दिशाभूल करून केलेल्या धर्मांतरालाही रोख लागणार आहे। विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या कायद्याची मागणी केली होती। दोनही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवलं जाणार आणि त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा राज्यामध्ये लागू सुद्धा केला जाणार आहे। महत्त्वाची अपडेट, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेमध्ये हे सादर करण्यात आलेलं आहे। नेमकं हे विधेयक काय आहे ते आपण बघतोय। जबरदस्तीने किंवा आमिष दाखवत केलेल्या धर्मांतराला आता या विधेयकामुळे चाप बसणार आहे। फसवणूक, बळजबरीने किंवा दिशाभूल करून केलेल्या धर्मांतराला सुद्धा रोख लागणार आहे। जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला आता 7 वर्षांची कैद, 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा सुद्धा होईल। दोषी व्यक्ती तसंच संस्थांविरोधात दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची कायद्यामध्ये शिफारस असेल। दोषी संघटनेचे शासकीय अनुदान बंद करण्याचीही कायद्यामध्ये तरतूद आहे। तर धर्मस्वातंत्र्य विधेयकावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे। हे सगळं धोताड असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय। कोण म्हणतं धर्मस्वातंत्र्य नाही? या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना। तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं। राज्य व्यवस्था जेव्हा कोलमडायला लागते, राज्य व्यवस्था जेव्हा अडचणीत येते, तेव्हा धर्माचा आधार घ्यायचा, ही राजकारणातली एक नवीन लाईन आहे।